मॅथ इंग्लिश वीक, प्रॉब्लेम तुमच्यात नाही आहे, प्रॉब्लेम आहे तुमच्या मेथडमध्ये. तसेच या विषयामुळे तुमचे मार्क कव्हर होत नसतील तर टेन्शन येते, तुम्ही एक्झाम देणं टाळता का? किंवा तुम्हालाही असं वाटतं का की मी या विषयात कधी समोर जाईल तर माझे मार्क कव्हर होतील? पण माझं हे म्हणणं आहे, जर आता तुम्ही शून्य असाल ना तर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही नक्की 10 ते 15 मार्क इझिली कव्हर करू शकता. तसेच या व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे काही स्टडी टिप्स, काही स्टडी ॲक्स आणि मी कसा मॅथ आणि इंग्रजीचा अभ्यास सुरू केला. जरी मी झिरो असले तरी मी आज गॅरंटीने सांगू शकते मी पूर्णपैकी पूर्ण मार्क मिळवू शकत नाही, पण मी इझिली सांगू शकते मी 15 ते 20 मार्क माझे इझिली कव्हर करू शकते. त्याच माझ्या सिक्रेट्स, त्याच मेथड मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तसेच मी तुम्हाला इथे काही स्टडी टिप्स सांगणार आहे, स्टडी हॅक्स सांगणार आहे. त्यामुळे आवर्जून पूर्ण व्हिडिओ बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशा स्मार्ट स्ट्रॅटेजी, असेच हाऊसवाईफ टाइम टेबल, अशा स्वतःला हाऊसवाईफला ग्रो करण्यासाठी हॅक्स आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मोटिवेशनल, जे की तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळणार आहे. त्यामुळे आत्ता जर सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, जेणेकरून 10 हाऊसवाईफपर्यंत व्हिडिओ पोहोचता होईल आणि आपल्याला फुलाची पाकळी मोटिवेशन मिळेल आणि पॉझिटिव्ह वाईब्स येतील आणि तेच पॉझिटिव्ह वाईब्स आपले विश्वात्माजवळ, परमात्माजवळ जातील आणि आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी प्राप्त होईल. चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, तुम्हाला जर तुमचं इंग्लिश आणि मॅथ स्ट्रॉंग करायचं असेल, तुम्हाला मी काही सिक्रेट्स सांगणार आहे आणि तुम्हाला ते सिक्रेट्स वापरूनच तुम्ही तुमचं मॅथ आणि इंग्लिश एक्झामसाठी प्रिपेअर आणि स्ट्रॉंग करू शकता. मी तुम्हाला सांगते, मी पण स्ट्रॉंग नव्हते, मला पण खूप फिअर वाटायचं, मला खूप भीती वाटायची की मी मॅथमध्ये खूप, आताही मी काही एवढी स्ट्रॉंग नाही आहे, पण मी काही माझ्या मेथड वापरल्या, मी काही स्टडी टिप्स केले, त्यामुळे मी मॅथमध्ये मिनिमम मार्क मिळवू शकते. जेणेकरून मी जिथे 10वर राहत होती आज तिथे मी 20वर तर पोहोचलेली आहे. आणि हेच आपल्याला हॅक समोर आपण आपल्या जीवनात आपल्या एक्झामसाठी लागू करू शकतो. तर समजा जर मी तुम्हाला सांगितलं की इंग्लिशसाठी काय करायचं, तर मी सांगते ना तुम्हाला रिपीट अँड यूज मेथड वापरत होती. जसं की रिपीट अँड यूज मेथड म्हणजे शब्द शिका आणि ते लगेच वापरा. म्हणजे उदाहरणार्थ बघा, आय ॲम अ कुकिंग, आय ॲम अ स्टडिंग. आता हे काय करायचं, आपण जर शिकतो, एक्झाम्पल म्हणून सांगते, तुम्ही म्हणाल की ताई हे थोडी पेपरमध्ये येतं, तर पेपरमध्ये वेगळं येतं, पण मी तुम्हाला अप्लाय करायला सांगते की जेही व्होकॅब्युलरी असो, आपल्याला व्होकॅब्युलरी येते किंवा आपल्याला टेन्स येतात किंवा इनडायरेक्ट डायरेक्ट स्पीच येते, आपण काय करतो, घोकमपट्टी करतो. मग घोकमपट्टी केली की काय होतं, घोकमपट्टी केल्यानंतर मग जर समजा सेंटेन्स दुसरं असलं, इनडायरेक्टली आपण सेंटेन्स घोकमपट्टी करून वेगळं करतो आणि नंतर मग पेपरमध्ये आल्यानंतर लगेच कन्फ्यूज होतो, टू कुठे वापरायचं, दॅट कुठे वापरायचं, हुम कुठे वापरायचं, किती प्रश्न पडतात आणि प्रश्न आपला नेमका चुकतो. म्हणून इंग्लिशमध्ये सगळाच पाठ कठीण राहत नाही. काही पाठ 25 किंवा 30 मार्काचं जर इंग्लिश असलं ना, त्यापैकी 15 मार्क सोप्या मार्क्सचं असतात. जसं पॅसेज आहेत, अपोजिट वर्ड्स आहेत, सिनॉमिन्स वर्ड असतात, काही टेन्सेन्स असतात, चेंज द व्हॉइस असतात. भरपूर प्रश्न असे असतात की जे सोप्या स्वरूपाचे असतात, ते इझिली आपण कव्हर करू शकतो. तसंच तुम्हाला दुसरी हॅक मी काय वापरत होते माहिती आहे का, मी माझी मिरर प्रॅक्टिस करत होते. म्हणजे कसं, समजा मी एखादी बाळासाहेब शिंदेची असो किंवा इग्नाईट अकॅडमीचं एखादं लेक्चर्स असो यूट्यूबवरचं किंवा कुठलेही लेक्चर्स मी तुम्हाला एक्झाम्पल म्हणून सांगितलं, तर ते काय करत होते, व्होकॅब्युलरी, समजा मी आता कामं करते मी किंवा काही स्वयंपाक करत आहे, तर मी ना काय करत होते, समजा मी ऐकली तर ते मी असं रिसायटेशन करत होते, आरशासमोर करत होते की मी विसरले का, मला आठवतं आहे का, किंवा मी जेही स्क्रीनशॉट काढून ठेवत होते स्वयंपाक करताना, मी भरपूर व्हिडिओ तुम्हाला दाखवलेला आहे. त्यामुळे 2 मिनटं तरी मी स्वतःशी बोलत होते, नाही मिररसमोर तर मी स्वतःशी झोपताना बोलत होते. त्यामुळे काय होतं, आपला कॉन्फिडन्स 100% बिल्डअप होतो आणि आपल्याला जो मिरर प्रॅक्टिस आहे किंवा स्वतःसोबत बोलण्याच्या प्रॅक्टिसमुळे आपण ना समोर ग्रो करू शकतो इंग्लिशमध्ये. त्यानंतर ना तिसरी हॅक मी इंग्लिशसाठी हे वापरते, लिसन व्हाईल वर्किंग. म्हणजे मी भाजी चिरताना किंवा मी स्वयंपाक करताना ना, जेही मला इंग्लिश वर्ड कठीण जातात किंवा मग आता भरपूर आपण जर लाईव्ह क्लासेस बघतो तर आपल्याला एवढं ऐकणं शक्य नसते ना, मग आता इंग्रजीचं काही लिहावं लागत नाही जास्त, तर मी काय करते, ते ऐकत होते. तर त्यामुळे ऐकण्यामुळे काय होत होतं, जेही व्होकॅब्युलरी असली किंवा मग काही रूल्स असतात किंवा मग सिंग्युलर प्लुरलचे काही रूल्स असतात, ते आपल्या कानावर पडतात. मग कुठे येस लावायचं, कुठे ING लावायचं, कुठे वाय असला तर इथे काय करायचं, लगेच ते क्लिक होतं, थोडंफार तरी क्लिक होतं. कारण जितकं एवढा आपला व्हास्ट सिलेबस असतो ना आणि आपल्या हाऊसवाईफला एवढा वेळ पण नसतो घेऊन बसण्यासाठी, त्यामुळे ना ही टेक्निक जरा माझ्या कामा पडलेली आहे, जे की मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तर कसं वाटलं इंग्रजीचं? आता बघा, मी मॅथ्ससाठी पण माझा एकच रूल होता, डेली 5 सम्स रूल. जास्त नाही, पण रोज करत होते. जसं म्हणजे काही आपले रूल्स असतात तर ते मी फॉलो करत होते, जसे की टेबल्स लर्न करणं, घनमूळ, वर्गमूळ, काही शॉर्ट ट्रिक यूट्यूबवर बघायची की वर्गमूळ शॉर्ट ट्रिकनी कशा काढता येतात. आणि टेट जर तुम्ही दिली असेल, कोणी तुम्हाला माहीत असेल की तिथं शॉर्ट ट्रिकच आपल्याला अवलंबावं लागतात आणि त्यामुळे आपण पटकन आपले मार्क कव्हर करू शकतो. म्हणून डेली आपल्याला ना
असे रूल्स आपल्यासाठी स्वतः तयार करावे लागतील. आणि जोपर्यंत आपण अभ्यास करणार नाही ना, स्वतःला वेळ देणार नाही, तसे रूल आपण करू शकत नाही. कारण मग आपल्यालाच कळतं की हे रूल आपल्यासाठी आहेत म्हणून. मग आपणच स्वतःचे नोट्स तयार करायला लागतो, आपणच स्वतःचे शॉर्टकट तयार करायला लागतो आणि मग आपण चुकायला लागतो, मिस्टेक करायला लागतो. आणि जिथं चुकतो ना तिथं काहीतरी मग आपलं कळायला लागतं की यस, इथे माझं चुकलं होतं. मग ते आपण वेगळं लिहितो आणि हीच आपली ताकद बनते. म्हणून स्वतःला ना इतकं स्ट्रॉंग बनवा की तुम्हाला तुमच्या चुका कळायला पाहिजे, तुम्ही कुठे वीक आहात ते कळायला पाहिजे. तेव्हाच आपण स्ट्रॉंग बनायला सुरुवात होतो. नंतर मॅथ्ससाठी मी तिसरं हॅक वापरत होती, टेबल्स व्हाईल काम. म्हणजे मी काय करत होते, आता खरं सांगते ना, तुम्ही हसाल पण. जेव्हा चहा बनवत होते किंवा दूध गरम करत होते ना, मी 19चा टेबल म्हणून पाहत होते. 19 1 19, 19 2 म्हणजे असं म्हणत होते, मराठीत म्हणत होते किंवा इंग्लिशमध्ये पण म्हणत होते भरपूर. कारण मुलीला इंग्लिश होतं तर त्यामुळे तिला शिकवता मग मी ते आपसूक आपण स्वतः लर्न करून पाहायचं. म्हणजे मग असं आपण पेपरमध्ये मग गुणिला वगैरे करतो, मल्टिप्लिकेशन करतो ना, 19 5 जा मग किंवा मग 17 3 जा, हे जे टेबल्स असतात ना हे जरा कठीण असतात, त्यामुळे लवकर आठवत नाही मग आपल्याला. मग असं चहा बनवताना किंवा मग काहीतरी इझिली काम करतो ना, तेव्हा ते रिकॅप करत जायचे टेबल. आता हे माझी टेक्निक सांगितलं, कोणाला हसायला येत असेल, कोणी म्हणत असेल हा काय ताईचा अभ्यास आहे, पण मला ना तुम्हाला सांगायचं आहे, जर तुम्ही वेळ शोधत राहिला ना, खरंच सांगते तुम्हाला वेळ कधीच मिळणार नाही. पण असा वेळ ना क्रिएट करावा लागेल. आणि अशाच प्रकारे मी मॅथ आणि इंग्रजीचा अभ्यास करत होते आणि माझं मॅथ मी स्ट्रॉंग बनवायला सुरुवात केली. असेच भरपूर हॅक्स मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, मी तुम्हाला एक गोष्ट सांगते छोटी. जर तुम्ही 15 मिनटं इंग्लिश शिकत होता, म्हणजे शिकत राहिलो आपण, इंग्रजी किंवा मॅथला घाबरत असतो आपण, जर शिकायचा प्रयत्नच केला आणि आपण तो पाठ सोडून देतो. पण खरंच सांगते ना, तो पाठ सोडून दिला तर आपले 30 मार्क कधीच कवर होणार नाही. पण जर तुम्ही ट्राय केले, टेबल लर्न केले, वर्गमूळ घनमूळ शिकायला शॉर्टकट पद्धतीने शिकायला सुरुवात केली, थोडं व्होकॅब्युलरी ऐकायला शिकायला, जिथे तुम्हाला 30 पैकी 0 मिळत होते तिथे तुम्हाला 10 ते 15 मार्क इझिली मिळतात. आणि काय होतं, 6 महिन्यांनी किंवा मग जर आपण एखादी एक्झाम दिली ना, आपली इझिली 1-1 मार्क आपला मेरिट जातो, 1-1 मार्काने जॉब जातो. म्हणून तुम्हाला सांगते, जिथं लोक हसतात ना त्यांना भिवून गप्प बसायचं नाही. किंवा मग आपलं मन आपल्याला हसतं का, तुला येतच नाही का, तू भीतेच का, मग आपण गप्प बसतो. तसं नाही करायचं. रोज फक्त स्वतः प्रॅक्टिस करायची आणि आपली जी सातत्य आहे, कॉन्स्टिटन्सी आहे ना, ती कायम ठेवायची. कारण तुम्हाला माहिती आहे, APJ अब्दुल कलाम हे साध्या घरातूनच होते, पण त्यांनी कधी कॉन्स्टिटन्सी सोडली नाही. मोठं यश कधीच एकदम मिळत नाही, ते रोजच्या छोट्या प्रयत्नातून मिळते. आणि तुम्ही म्हणाल की ताई नाही, मला खूपच भीती वाटते मॅथची, मला इंग्रजी खूपच भीती वाटते. पण नाही, जर तुम्ही 0 असाल ना, तर मी तुम्हाला गॅरंटीनं सांगते, जर तुम्ही असं केलं ना, तर तुम्ही 15 ते 20 मार्क इझिली कवर करू शकता. 10 किंवा 15 मार्काचं मॅथ हार्ड असते, ते सोडून द्या तुम्ही. मी तुम्हाला म्हणत नाही की सरळ व्याज किंवा शेकडेवारी तुम्हाला आलंच पाहिजे किंवा नफा तोटा तुम्हाला जमलंच पाहिजे. नाही, तुम्हाला बाकीचे पदावली असो किंवा साधे बेरजे वजे बाकीचे असो किंवा गुणाकार भागाकाराचे असो किंवा दशांश अपूर्णांक असो, वर्गमूळ घनमूळ क्रिया, म्हणजे जेवढे काही असतात ना, इंग्रजीचे छोटे छोटे चेंद व्हॉईस असो, हे तुम्हाला यायलाच हवं. कारण हे सोपं असतं, एवढं कठीण नसतं हे. त्यामुळे तुम्ही काय करायचं, आज नाही जमलं तरी चालेल, पण थांबू नका, थोडं शिकत राहा. एक दिवस नक्की तुम्हाला जमणार, म्हणजे जमणारच. यू डोंट नीड परफेक्ट टाईम, यू नीड स्मॉल कन्सिस्टंट स्टेप्स. तुमच्या ताकद आहे हो. फक्त कसं असतं, सुरुवात करायची वेळ असते. एकदा सुरुवात केली ना, आज मन करतं, उद्या नाही म्हणतं, परवा तर नक्कीच नाही म्हणतं, पण नरवा मग त्याच गोष्टीची सवय होतं आणि छोटे छोटे प्रयत्न आपण करत राहतो. म्हणून सिम्पल प्लॅन करायचा, सकाळ दुपार रात्रीचा 10 मिनटं इंग्लिश, 10 मिनटं मॅथ, 10 मिनटं रिव्हिजन करून बघा. एखाद्या दिवशी जो टेबल्स असतात ना तेच लर्न करायचे, एखाद्या दिवशी फक्त सिम्पल फॉर्म्युलेच लर्न करायचे, एखाद्या दिवशी टेन्सेसच बघायचे. सिम्पल करायचं. ज्याची भीती वाटते ना त्याला जवळ घ्यायचं. जेव्हा आपल्याला भीती वाटते ते आपण अंधाऱ्या खोलीत जात नाही, पण जेव्हा अंधाऱ्या खोलीत जातो, तिथे राहायला सुरुवात करतो, लाईट लावतो, तिथे मेणबत्ती लावतो, आपोआप आपल्याला त्या खोलीत राहायची सवय होते. बस एवढं केलं ना, तर चेंज नक्की तुम्हाला दिसेल. जर तुम्हाला असेच स्टडी हॅक्स, टाईम टेबल आणि स्ट्रॅटर्जी हवी असेल तर आत्ताच व्हिडिओ लाईक करून ठेवा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कारण तुम्हाला असेच कंबो किंवा मोटिवेशन किंवा स्टडी हॅक, स्टडी टिप्स, स्ट्रॅटर्जी, हाऊसवाईफ टाईम टेबल किंवा भरपूर काही असंच आयुष्यात आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळत राहणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण तुमचं मोटिवेशन मला भरपूर काही चेंज करण्यासाठी, स्वतःला ग्रोअप करण्यासाठी मला कामी पडणार आहे. त्यामुळे भेटूया पुढील व्हिडिओमध्ये पुढील मोटिवेशनसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःला ग्रोअप करा आणि जिथे भीती वाटेल तिथे एक पाऊल टाका. बाय.